जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. 7 महिने. ऑलरेडी 7 महिने 2026चे होऊन गेलेत. एखाद्याने जर ठरवलं स्वतःचं आयुष्य बदलायला किंवा तुम्ही खूप लोकांनी तर ठरवलं असेलच ना 2026ला, जेव्हा डिसेंबरला न्यू इयरचं सेलिब्रेशन तुम्ही केलं 31 डिसेंबरला आणि तेव्हा तुम्ही ठरवलं असेलच ना, की या 2026चं जे वर्ष आहे, अगदी देवळात-बिवळात गेला असाल आणि देवासमोर बोलला असाल, की आत्तापर्यंत जे झालंय, ज्या गोष्टी होऊन गेल्या आहेत, त्या गोष्टीचा चॅप्टर आता मला क्लोज करायचा आहे आणि आता मला पुढे खूप नवीन-नवीन स्वप्न बघायची आहेत. तर देवा, स्वामी, माझं पुढचं येणारं वर्ष हे खूप चांगलं जाऊ दे, मनासारखं जाऊ दे आणि ज्या गोष्टी मी ठरवल्यात त्या सगळ्या पूर्ण होऊ देत. मी पण हाच विचार केला होता आणि त्यावर मी प्रचंड काम केलं. त्यावर मी कन्सिस्टंट राहिले आणि या 7 महिन्यामध्ये बऱ्यापैकी ज्या गोष्टी मला हव्या होत्या, त्या गोष्टी जवळ-जवळ 90% आता झालेल्या आहेत पूर्ण आणि मला ह्याची गॅरंटी आहे, की अजून पुढच्या 2 महिन्यामध्ये आरामात त्या गोष्टी सत्यात उतरणार आहेत. मग त्यामध्ये माझ्या कामा रिलेटेड असू दे किंवा माझ्या पर्सनल लाईफ रिलेटेड असू दे किंवा माझ्या हेल्थ रिलेटेड असू दे. आणि माझ्या हेल्थमध्ये होणारे चेंजेस, माझ्या बॉडीमध्ये होणारे चेंजेस आता तर विजिबली दिसायला सुद्धा लागलेत. आणि हे मी म्हणत नाहीये, हे तुमच्याच कमेंट माझ्या प्रत्येक डी-एम्समध्ये, माझ्या प्रत्येक कमेंट बॉक्समध्ये दिसायला लागलेत. पण हा जो प्रोग्रेस जो तुम्हाला काही दिसतोय माझ्या आयुष्यातला, त्यासाठी मी फक्त मॅनिफेस्ट केलं नव्हतं. त्यासाठी मी फक्त विचार केला नव्हता. तर त्यासाठी या 7 महिन्यामध्ये एक दिवस मी प्रयत्न केले होते. मी ॲक्शन घेतली होती. मी पॉझिटिव्ह राहिले होते. मी कन्सिस्टंट राहिले होते आणि त्या रिगार्डिंग मला ज्या लोकांच्या मदतीची गरज लागणार आहे, ज्या लोकांच्या ॲडवाईसची गरज लागणार आहे, त्या सगळ्यांना घेऊन, त्या सगळ्या गोष्टी फॉलो करून आज माझे 7 महिने या वर्षाचे खूप जास्त प्रोडक्टिव्ह गेलेत. आणि तुमचे केलेत का हे 7 महिने खूप जास्त प्रोडक्टिव्ह? काय उत्तर आहे तुमचं? जर उत्तर हो असेल, तर तुम्ही माझ्या टीममध्ये आहात. जर उत्तर नाही असेल, तरीही टेन्शन घेऊ नका. आता अजून 5 महिने आहेत. आज ऑगस्टची 1 तारीख आहे. आजही जर तुम्ही ठरवलंत, तर तरीसुद्धा जी पण स्वप्न तुम्ही बघताय, त्यामध्ये अगदी सगळीच पूर्ण होतील असं नाही. पण त्या स्वप्नांच्या जवळ जायची वाटचाल तर नक्की तुमची चालू होईल. पण यासाठी ना काही गोष्टी या तुम्हाला बदलण्याची प्रचंड गरज आहे. सगळ्यात पहिलं प्रामाणिकपणा जो तुमचा स्वतःवर असला पाहिजे, तुमच्या स्वतःच्या स्वप्नांवर असला पाहिजे. आणि प्रामाणिकपणा का मी म्हणते, मी विश्वास का नाही म्हणत आहे, हे बघा विश्वास लोकं म्हणतात पानिपतच्या लढाईत गेला. प्रामाणिकपणा आणि डिसिप्लिन या 2 गोष्टी अशा आहेत, की तुम्हाला त्या कधीच लाईफमध्ये हरवून देत नाही. तुम्ही सतत डिसिप्लिननी जर एखादी गोष्ट कराल, तुम्ही प्रामाणिकपणे ती गोष्ट रोजच्या रोज कराल. कधीतरी नाही म्हणत आहे, आठवड्यातून एकदा नाही म्हणत आहे, महिन्यातून एकदा नाही म्हणत आहे. डेली, रोजच्या रोज जर तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी, तुम्ही स्वतःसाठी काम कराल ना, तरच तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसणार आहेत. हे लक्षात ठेवा. आणि प्लीज यार, हे स्वतःला बिचारं समजणं, हे स्वतःला हतबल समजणं आणि तुम्हाला जर वाटत असेल, की माझ्यासाठी कोणी नाही आहे, कोणी मला सपोर्ट करत नाही आहे, मला तर करायची फार इच्छा आहे. पण प्लीज यार, तुमची स्वप्न तुम्ही स्वतः बघितली आहेत ना, तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं आहे ना, तर दरवेळी ना हे एक्सक्यूजेस देणं बंद करा, की लोकं मला हेल्प करत नाही आहेत किंवा लोकं माझ्यासाठी मी विचार करतोय, पण लोकं मला हवा तसा रिस्पॉन्स देत नाही आहेत. नको, नको, नको. लाईफमध्ये सिरियसली सांगते, जेव्हा लाईफमध्ये तुम्ही एक्स्पेक्टेशन सोडून द्याल ना लोकांकडून, तेव्हा तुमची लाईफ ही टोटली चेंज होईल. एक्स्पेक्टेशन प्लीज नको आहेत आयुष्यात आपल्याला. नका विचार करू, की कोणी
तुमच्यासाठी काहीतरी करेल. हे लक्षात घ्या. तुम्ही एकट्याने जन्म घेतलाय, हे संपूर्ण आयुष्य तुमच्या एकट्याचं आहे आणि मरतानाही आपण एकटेच जाणार आहोत. तर जे पण आपल्याला आयुष्य घडवायचं आहे, त्यामध्ये 100% त्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी हा आपण एकट्याने स्वीकारली पाहिजे. त्यामुळे ना दरवेळी तुमच्या अपयशाचा ब्लेम दुसऱ्यांवर टाकणं बंद करा. प्लीज. ज्यांना कोणाला तुम्हाला हेल्प करायची आहे, जे कोणी कोणाला तुमच्याबरोबर यायचंय, तसेही ते येतीलच. त्याच्या मागे पळायची गरज नाहीये तुम्हाला. पण तुम्हाला जोपर्यंत तुम्ही तुमची संपूर्ण जबाबदारी स्वतःहून घेत नाहीत, तोपर्यंत खरं सांगते, की दुसऱ्यांवर जितका विचार कराल, जितका विश्वास ठेवाल आणि जेवढं एक्स्पेक्ट कराल ना, तर तुम्ही हताश होणार आहात, नाराज होणार आहात. आणि सगळ्यात महत्त्वाची अजून एक गोष्ट म्हणजे 5 महिन्यामध्ये काय होऊ शकतं? पुढच्या 5 महिन्यामध्ये काय होऊ शकतं? पुढच्या 5 महिन्यात जर तुम्ही ठरवलं, तर तुमचं आयुष्य हे कंप्लीटली बदलू शकतं. कारण हे बघा, कसं असतं, की तुम्ही रोज केलेले जे प्रयत्न असतात ना, ते तुम्हाला नाही माहिती आहेत. ते इतके एकत्र येतील आणि ते प्रयत्न एवढे मोठे होतील एका दिवशी ना, की तुम्हाला ना स्वतःला शॉक लागेल त्या गोष्टीचा, की ओह माय गॉड! मी तर असंच चालू केलं होतं. मी विचारसुद्धा केला नव्हता हे इतकं मोठं होईल आणि ते एवढं मोठं झालंय आज. मला तुम्हाला फक्त या व्हिडिओमधून हे सांगायचं आहे आणि स्पेशली मला माझ्या मैत्रिणींना हे सांगायचं आहे. चूल, मूल, मुलांचे आजारपणं, घरातल्यांचे प्रॉब्लेम्स, स्वतःचे प्रॉब्लेम्स, स्वतःचे एक्सक्यूजेस, स्वतःची हेल्थ, स्वतःची मेंटल हेल्थ, प्लीज या गोष्टी थोडं बाजूला ठेवा. थोडा आयुष्यासाठी प्रॅक्टिकल विचार करा. स्वतःच्या स्वप्नांसाठी जगायला चालू करा आणि हे लक्षात ठेवा मैत्रिणींनो, जोपर्यंत आयुष्यामध्ये तुम्ही रिस्क नाही घेत ना, तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जात नाहीत ना, तोपर्यंत मी खरं सांगते, जे हवंय, खूप मोठी स्वप्न बघितली आहे, सगळ्या गोष्टी केल्या आहे. मी तुम्हाला एक सांगते ना, मला फक्त या व्हिडिओमधून तुम्हाला आज हे सांगायचं आहे, 7 महिने तर ऑलरेडी झाले 2026चे आणि हे असे कितीतरी व्हिडिओ तुम्ही दरवर्षी ऐकत असाल. दरवर्षी छान-छान इन्फ्लुएन्सर ज्यांनी लाईफमध्ये खरंच चांगलं केलंय, ती लोकं आवर्जून असे व्हिडिओ बनवतात कारण की त्यांना असं वाटतं, "यार आपल्या आयुष्यात चांगलं होतंय ना, तर का नाही, व्हाय नॉट आपण दुसऱ्यांना मोटिव्हेट करूया." आणि त्याच उद्देशाने आणि त्याच इच्छेने मी हा व्हिडिओ टाकतेय. आणि तुम्ही दिसताय बाजूला स्वामी आहेत माझ्या. दरवेळी ते माझ्याबरोबर असतात. एक लक्षात ठेवा ना, जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे ना, तर हे मी तुम्हाला सांगत नाही, हे तुमचे स्वामी तुम्हाला सांगतायत. त्यांची इच्छा आहे की तुमचं आयुष्यात काहीतरी व्हावं. कारण की त्यांना असं वाटतंय तुम्ही डिझर्व्हिंग आहात. तुम तुम्ही हे डिझर्व्ह करत नाहीये जे तुमच्या आता आयुष्यामध्ये सध्या चाललंय. प्रॉब्लेम्स, टेन्शन, सगळीकडे काटकसर, सगळीकडे धोका मिळतोय, हे सगळं तुम्ही डिझर्व्ह नाही करत आहात. तुम्ही खूप जास्त डिझर्व्ह करताय आयुष्यात. आणि हे मी नाही सांगत आहे, हे तुमचे स्वामी तुम्हाला सांगतायत सिरियसली. आणि दरवेळी मला कधी-कधी असं मनामध्ये प्रचंड इच्छा निर्माण होते. कदाचित ती इच्छा स्वामी निर्माण करत असतील, की हा व्हिडिओ असा बनव आणि टाक. आणि प्लीज मला फक्त एवढं सांगायचं आहे, 5 महिने अजूनही तुमच्या हातात आहेत. नाहीतर काय होणार तुम्हाला सांगू? डिसेंबर येणार. डिसेंबरचा 31sta न्यू इयरची पार्टी तुम्ही करणार. 1 तारखेला तुम्ही देवळात जाणार, स्वामींच्या मठात जाणार किंवा कुठल्याही देवाला तुम्ही मानता त्या देवळात जाणार आणि तिथे पुन्हा एकदा तुम्ही देवाला सांगणार, की "बाबा आता येणाऱ्या पुढच्या वर्षात मला हे करायचंय आणि त्यासाठी तू मला साथ दे आणि यावेळी मी नक्की प्रयत्न करेन." म्हणजे काय करताय तुम्ही? ते चक्र चालूच राहणार आहे आणि ह्याच्यामध्ये 2026, 27, 28, 29 सगळी वर्ष संपत जाणार आहेत आणि तोपर्यंत तुमचं हळू वय संपत जाणार आहे. वय ही अशी गोष्ट असते, ती कधीच थांबवता येत नाही. वेळ ही अशी लक्झरी आहे, जी कितीही श्रीमंत माणूस असेल आयुष्यात, तो विकत घेऊ शकत नाही. वेळेला किंमत दिली, तर वेळ तुम्हाला किंमत देणार आहे. प्लीज.
मी तरी माझ्या 2026मध्ये जे जे मॅनिफेस्ट केलेलं ते माझ्या सत्यात उतरताना मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघते आहे. तुम्हीही बघाल डिसेंबरच्या आधी ज्या ज्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडतील त्या. आणि पुन्हा एकदा सांगेन, अजूनही वेळ गेली नाही आहे. प्लीज विचार करा. प्लीज.